नांदेड जिल्ह्यामधील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, भोकर तालुक्यामधील भोसी गावामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, भोसीमध्ये 6 एकरमधील केशर आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. माथेरानमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, घोडेवाले रिक्षावाल्यांची तारांबळ, अवकाळी पावसानं आल्हाददायक वातावरण निर्माण. कर्जत शहरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा. रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता, वीटभट्टी व्यावसायिकांना धास्ती. पेण, रोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी व्यवसाय. संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्यासाठी वीटभट्ट्या प्लास्टिक कापडानं झाकण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणामुळे मका पिकाचं नुकसान होण्याची भीती. ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वितरणाला सुरुवात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी. मात्र बँकांकडून एका दिवसात केवळ 30,000 रुपये दिले जात असल्याची माहिती. शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. भोंदू अशोक खराचा ठाणे कनेक्शन समोर भोंदू अशोक खराचा भक्त ठाण्यामधील निवृत्त एसीपी महेश आहेरवर गुन्हा दाखल. कार्यालयामधील महिला क्लर्कवर कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. ठाण्यामधील कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. खराच्या प्रॉपर्टीवर ईडीची तात्पुरती टाच येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, खराच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडनं कारवाईला वेग. संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग यासंदर्भात तपास सुरू. नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती. बनावट खात्यामधून 57,90,000ची फसवणूक. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल. आणि एक महत्त्वाची बातमी आपण